सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। पनवेलमधील खांदा कॉलनीच्या विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे। खांदा कॉलनीच्या मतदारांना मोकळा श्वास मिळावा म्हणून आम्ही सातत्याने लढत आहोत, असे ठाम मत दशरथ म्हात्रे यांनी व्यक्त केले। स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना दशरथ म्हात्रे म्हणाले की खांदा कॉलनीत नागरी समस्या, अपुरी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांचा अभाव या प्रश्नांकडे आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले आहे। हे चित्र बदलण्यासाठी आता ठोस पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आता राजकारण नव्हे, फक्त विकास आणि विकासच करणार असे सांगत त्यांनी मतदारांना विकासाभिमुख पाठिंबा देण्याचे आवाहन केले। रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि आरोग्य सुविधा तसेच सार्वजनिक सोयी सुविधा यावर विशेष भर दिला जाईल असेही त्यांनी नमूद केले। खांदा कॉलनीतील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज परिसर मिळावा यासाठी संघर्ष सुरूच राहील असा विश्वास दशरथ म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे। या वक्तव्यामुळे खांदा कॉलनीतील राजकीय चर्चांना वेग आला असून आगामी काळात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत रंगणार असल्याचे चित्र आहे। भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल। आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील आहे, तर उद्या सेक्टर 1 साई चरणी प्रार्थना करून प्रभाग क्रमांक 15 याचा प्रचार सकाळी नारळ फोडून आम्ही या ठिकाणी चालू करणार आहोत। जनतेला आमचं हे सांगणं आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टी जे काम करते, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काम करते आणि पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून काम करते। अनेकशी विकास कामं आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून झालं। महापालिका त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापन झाली आणि पूर्वीचा महापालिकेच्या अगोदरची परिस्थिती आपण पाहत होतो आणि आताची परिस्थितीमध्ये फरक आहे। आणि आपल्या महापालिकेच्या माध्यमातून अनेकशी कामं आपण खांदा कॉलनीमध्ये करू शकलो, कारण महापालिका असल्यामुळे त्याची निधी चांगल्या प्रमाणात राज्यातून येते। महापालिकेला अधिकार असतात, त्या अधिकाराच्या माध्यमातून आपल्याला आणखी विकास चांगला करता येतो। त्या माध्यमातून खांदा कॉलनीतील अनेकसे राहिलेले प्रकल्प ते पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला जास्त सहकार्य आहे। खांदा कॉलनीमध्ये आज नव्याने सुरू झालेला एअरपोर्ट यांना आज मी शहराध्यक्ष असल्यामुळं आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण साधारण 200-250 लोक त्या ठिकाणी हाऊसकीपिंग असू द्या, सिक्युरिटी गार्ड असू द्या, याला पण आपण रोजगार देऊ शकलो। येत्या काळामध्ये ज्यांचं एज्युकेशन चांगलं आहे, चांगल्या डिग्री घेतलेल्या आहेत, त्या लोकांचा देखील या ठिकाणी आपण एअरपोर्टच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्यांना रोजगार देणार आहोत। खांदा कॉलनीच्या रहिवाशांना कामाची संधी ही जास्त मिळाली, कारण एअरपोर्ट जवळ असल्यामुळं त्यांना जाणं येणं शक्य असल्यामुळं या साऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकलो आणि सन्मान्य आमदार साहेबांनी खांदा कॉलनीला चांगलं झुकतं माप दिलं, त्यामुळं खांदा कॉलनीतील मुलांना रोजगार देण्यासाठी आम्ही यशस्वी होतो। नागरिकांना माझं आव्हान असेल की राज्यामध्ये सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे। या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि महापालिकेमध्ये आता पाहिलात तर महापालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या महापौर कविताताई चौतमल असतील, आमचे गटनेते परेश ठाकूर साहेब असतील, यांनी सातत्याने महापालिकेमध्ये अनेकशी विकास कामं केली। त्या विकास कामाच्या माध्यमातून जे खांदा कॉलनी आणि पनवेल परिसराचा विकास झाला, त्याकरिता चांगल्याने विकास अजून व्हावा याकरता आम्हाला पुन्हा संधी द्यावी माझी विनंती असेल। जनतेला या ठिकाणी माहिती आहे की राज्यामध्ये असू द्या, देशामध्ये असू द्या, पनवेलमध्ये असू द्या, भारतीय जनता पार्टी ही काम करणारी संघटना आहे। भारतीय जनता पार्टी ही सामान्य जनतेच्या पाठी राहणारी संघटना आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विजन आहे कमी बोलणं आणि काम जास्त करणं। त्यामुळे नागरिकांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे व आमच्या शहराचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवण्यात चारही नगरसेवक यशस्वी यापूर्वी देखील होते आणि याच्यापूर्वी देखील राहतील। त्यामुळे इथली जनता आम्हाला चारही उमेदवारांना बहुमताने निवडून देतील ही मी अपेक्षा त्यांच्याकडनं करतो। 3.5 वर्ष प्रशासक असल्यामुळं काही निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये अवघड होत होते, कारण नगरसेवक महापालिकेमध्ये नसल्यामुळं जनतेचे विषय प्रखरपणे मांडता आले नाहीत, जनतेच्या विषयावर त्या ठिकाणी जास्त बोलता आलं नाही। आता या निवडणुकीच्या माध्यमातून आता नगरसेवक निवडून गेल्यानंतर खांदा कॉलनीमध्ये असणारा सेक्टर 2 मधील तलाव
त्या तलावाच्या माध्यमातून लोक वॉकिंगला जातात, त्या ठिकाणी लोक जस्ट फिरण्यासाठी जातात. त्या तलावाचं चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करणं हा आमचा पहिला उद्दिष्ट असेल. ज्याप्रमाणे वडावा तलावाचा सुशोभीकरण करण्यात आला त्या धर्तीवर आमचा पहिला प्राधान्य त्या ठिकाणी असेल. प्रभाग क्रमांक 15 मधून माझे सहकारी एकनाथ रामदास गायकवाड हे अ मधून निवडणूक लढवत आहे. ब मधून सीताताई पाटील, क मधून कुसुमताई पाटील आणि ड मधून स्वतः मी दशरथ म्हात्रे या निवडणुकीला उभा आहे. आणि सर्वांना माझी विनंती असेल की आम्हा चौघांना भरभरातून मतदान करून आम्हाला पुन्हा नगरपालिकेमध्ये संधी द्यावी. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.